बिलगेट्स नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय तो अत्यंत महत्वाचा आणि तो विषय म्हणजे आयुर्वेद फॉर डायबिटीस. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर ज्योती शिरोडकर. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. तर आजचा जो विषय प्रेक्षक तुमच्याही लक्षात आला असेल, मी का म्हटलं अत्यंत महत्वाचा आहे, कारण विषय आहे डायबिटीस संदर्भातला. आयुर्वेद नेमकं डायबिटीसकडे कशा प्रकारे बघतं, आयुर्वेदामध्ये काय विचार केलेला आहे, त्याच्यामधल्या चिकित्सा नेमक्या काय आहे, त्या अनुषंगाने आजची संपूर्ण चर्चा होणार आहे. मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला डॉक्टर. परंतु त्याआधी आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. जगभरात आणि भारतात सध्या डायबिटीसची महालाट आलेली आहे. 1980च्या सुमारास भारताच्या 65 कोटी लोकसंख्येपैकी 1 कोटी लोकांना डायबिटीस होता. पण गेल्या 38 वर्षामध्ये आपली लोकसंख्या 130 कोटीपर्यंत म्हणजे दुप्पट झाली आहे. मात्र डायबिटीसचा आकडा पोहोचलाय 8 कोटींवर, म्हणजे तो तब्बल 8 पटींनी वाढलेला आहे. डायबिटीसवर आधुनिक शास्त्रातही खूप संशोधन झालंय. नवनवीन औषधं येऊनही हे प्रमाण मोठ्या झपाट्यानं वाढतानाच दिसत आहे. आयुर्वेद या प्राचीन शास्त्राची जोड जर आधुनिक शास्त्राला दिली तर डायबिटीसची ही सुनामी नियंत्रित करण्यासाठी एक महत्वाचा हातभार लागू शकतो. 14 नोव्हेंबरला आता जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्तानं याविषयी आज आपण डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याकडनं विशेष माहिती करून घेणार आहोत. त्याचबरोबर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी आयुर्वेदात MD PhD केलेलं आहे. डायबिटीससाठी आयुर्वेद या भारत सरकारनं बनवलेल्या प्रोटोकॉल कोअर कमिटीच्या निवडक 7 सदस्यांपैकी डॉक्टर स्वतः एक आहेत. गेली 22 वर्ष पुण्यामध्ये त्या शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत असून आयुर्वेद आणि डायबिटीस या विषयावरती त्या संशोधनही करतायत. त्यांचे शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये देखील प्रसिद्ध झालेले आहेत. आपल्या संशोधनातून त्यांनी खास डायबिटीससाठी काही फूड प्रोडक्ट्सही तयार केलेले आहेत. त्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पेटंट्सही मिळालेले आहेत. तर आपण आजच्या विषयाकडे आता वळणार आहोत. आजचा आपला विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या, आयुर्वेद फॉर डायबिटीस. नेमका विषय काय आहे आपण समजून घेऊया. आपण थेट डॉक्टरांकडे जाणार आहोत. डॉक्टर, आपण जसं म्हटलं तसं आता आपण ह्याच्यात जसं विचार केला की आपण म्हणतोय की लोकसंख्या 130 कोटी आहे आणि आपले जर का आकडा बघितला तर डायबिटीस 8 कोटींवर पोहोचलाय. अत्यंत भयावह प्रमाण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते दिवसेंदिवस वाढतच चाललंय. म्हणजे जसं आपण ह्याच्यातही म्हटलं की आधुनिक शास्त्रात संशोधन होत आहेत, नवनवीन औषधं येत आहेत, तरी प्रमाण कुठे कमी होत नाहीये. तर खरोखरच आपलं जे आयुर्वेद आहे, आपलं हे शास्त्र आहे, गेले इतक्या वर्षांपासूनचं आहे, तर त्याच्यामध्ये त्या काळापासून नक्कीच यावरती विचार झालेला आहे. म्हणून मला तुम्हाला सगळ्यात प्रथम हेच विचारायचं आहे की डायबिटीसवरती आयुर्वेदामध्ये नेमका काय विचार झालेला आहे, काय म्हणते आयुर्वेद नेमकं डायबिटीसवर काय म्हणते? मुळात आयुर्वेदामध्ये डायबिटीसला प्रमेह असं म्हणतात. अगदी प्री डायबिटिक स्टेजपासून एंड स्टेज डायबिटीस या सगळ्या अवस्था या प्रमेह या एका शीर्षकाखाली अंतर्भूत होतात. आपण जे मधुमेह हा शब्द वापरतो तो भाषांतरित शब्द आहे, ह्याला समानार्थी शब्द किंवा प्रमेहाचा एक प्रकार आहे. पण जो डायबिटीस मेलिटस म्हणतो तो प्रमेह या शीर्षकाखाली येतो. आता डायबिटीसमध्ये आपण काय म्हणतो की इन्शुलिनची निर्मिती कमी होते किंवा इन्शुलिनचं काम कमी होतं, त्यामुळे रक्तातली साखर वाढते आणि ती मूत्रावाटे बाहेर पडते. पण ह्या मागच्याही कारणाचा वेध हा आयुर्वेद घेतो. मुख्यतः प्रमेहामध्ये मेदधातू दुष्टी म्हणजे चरबी शरीरातली ऍडिपोस टिश्यू ज्याला म्हणतात, त्यामध्ये मुख्य बिघाड आयुर्वेद सांगतो. त्याबरोबरच मसल टिश्यू म्हणजे मांसधातू आणि क्लेद म्हणजे चयापचयात तयार होणारा टाकाऊ द्रव पदार्थ यांची दुष्टी ही प्रमेहामध्ये होते. जेव्हा शरीरामध्ये या मेदधातू दुष्टीची कारणं घडतात आणि कफ पित्त वात हे त्रिदोष जेव्हा बिघडतात त्यावेळी प्रमेह या व्याधीला सुरुवात होते. मग ही कारणं कुठली ती आपण थोडक्यात बघूया. इथे स्लाइड्स आहेत त्या पण आपण पाहूया. खूप प्रमाणात पिष्टमय आणि स्निग्ध पदार्थ खाणं किंवा अतिप्रमाणात गोड पदार्थ खाणं, त्याच्यानंतर अति तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणं. आपल्याला इतके दिवस माहिती असतं की गोड खाणं किंवा खूप खाणं म्हणजे डायबिटीस होतं, पण आयुर्वेदाने ही पण कारणं सांगितलेली आहेत की अति तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणं हे पण डायबिटीसचं कारण असू शकतं. त्याबरोबर अतिरुक्ष कोरडा आहार करणं हे एक डायबिटीसचं कारण आहे. दुग्धजन्य पदार्थांमध्ये श्रीखंड, रवा, बासुंदी, खव्याचे पदार्थ, दही ही पण कारणं आहेत. द्रव पदार्थ जास्त खाल्लं तरीही ते कारण म्हणून सांगितलेलं आहे. मुख्यतः बैठं काम किंवा बैठी जीवनशैली जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तसंच ताणतणाव हे प्रमेहाचं कारण आहे. व्यायाम अजिबात न करणं हे एक आहे.
दिवसा झोप घेणं. सध्या आपली लाईफस्टाईल बदलतीये, त्यामुळे आपण रात्रीची जागरणं, दिवसा झोप, हे आपलं झोपेचं सायकल पण बिघडत आहे दिवसेंदिवस. तर ते दिवसा झोप हे प्रमेहाचं कारण सांगितलंय. आणि एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे जी मला आपल्याला सांगावीशी वाटते की परस्पर विरुद्ध कारणं जी अतिप्रमाणात घडतात. उदाहरणार्थ मेंदूला अति ताण देणं किंवा अजिबातच न ताण देणं, अति झोप घेणं किंवा अति जागरण करणं, खूप खाणं किंवा खूप उपवास करणं, खूप जास्त स्निग्ध पदार्थ खाणं किंवा खूप जास्त कोरडा आहार घेणं, ही जी परस्पर विरुद्ध कारणं आहेत. तसंच व्यायाम सुद्धा, व्यायाम न करणं हे आपल्याला माहितीये, पण अति जास्त व्यायाम करणं हे सुद्धा प्रमेहाचं कारण सांगितलंय. विशिष्ट एका संप्राप्तीला ते कारणीभूत होतं. तर ही परस्पर विरुद्ध कारणं ही दोन्ही प्रमेहाची कारणं सांगितलेली आहेत. प्रत्यक्ष व्याधीची उत्पत्ती होण्याआधी चरबीच्या बिघाडाला सुरुवात होते, मेदोधातू दृष्टी असं आपण म्हणतो, आणि त्याची लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसायला लागतात. आणि हे कधी प्रत्यक्ष साखर वाढण्यापूर्वी किंवा HbA1c ही जी टेस्ट आहे ती वाढण्याच्याही पूर्वी शरीरामध्ये ही प्रमेह दृष्टीची लक्षणं, प्रमेहाची पूर्वरूप ज्याला आपण म्हणतो की मेदोधातू दृष्टीची लक्षणं ही दिसायला लागतात. नक्की. म्हणजे जसं तुम्ही आत्ताच उल्लेख केलात की HbA1c, तर आता बऱ्याच वेळेला HbA1c लोक करतात, ती नॉर्मल आहे म्हटल्यानंतर रिलॅक्स होतात. परंतु मला विचारायचं आहे, मग एखाद्या व्यक्तीला डायबिटीस होणार आहे किंवा नाही, ही टेस्ट केली या नॉर्मल आहे त्याच्या आधी सुद्धा कळू शकतं? त्याच्यासाठी काही आहे? हे नक्की कळू शकतं. आधुनिक शास्त्रामध्ये शुगर वाढली किंवा त्याच्याही आधीची स्टेज म्हणजे प्री डायबेटिक स्टेज, की शुगरची पातळी 101 ते 126 या याच्यात असेल किंवा पोटाचा घेर जास्त असेल, HDL कोलेस्ट्रॉलची पातळी 35च्या पेक्षा खाली असेल किंवा फास्टिंग शुगर वाढणं आपण म्हणतो, तर ही एक विशिष्ट लक्षण मीमांसा दिलेली आहे. त्यावेळी त्याला प्री डायबिटीस असं म्हणतात. पण ह्या सगळ्या पातळ्या वाढण्याच्याही आधी आयुर्वेदात वर्णन केलेली प्रमेह पूर्वरूप आपल्याला दिसू शकतात. ती कुठली आपण बघूया की ज्याच्यामुळे आपल्याला तो ओळखायला मदत होते. दातांवर किटण चढणं, त्याच्यानंतर जिभेवर थर साठणं, कानात चिकट मळ जास्त प्रमाणात साठणं, डोळ्यात चिपट जास्त साठणं, तोंडामध्ये गुळमटपणा जाणवणं, एक प्रकारची गुळमट चव असणं किंवा लाळेला चिकटा असणं, आळस किंवा थकवा जाणवणं, थंड पदार्थांची सतत इच्छा होणं, मग एसी मध्ये बसावंसं वाटणं, सतत थंड फ्रीजचं पाणी प्यावंसं वाटणं, शीतपेय प्यावंसं वाटणं, खूप घाम येणं, त्याच्यानंतर तहान सतत लागणं, तळव्यांची आग होणं. हे खूप महत्वाचं लक्षण आहे की शुगर वगैरे वाढलेली नसते, पण माझे तळवे गरम असतात किंवा माझ्या तळव्यांची आग होते, हे लक्षण कितीतरी वर्षाआधी पेशंट सांगत असतात. तर हे प्रमेहाचं पूर्वरूप आहे. केसांमध्ये गुंता होणं जास्त प्रमाणात किंवा नख आणि केस भराभर वाढणं, हे एक प्रमेहाचं लक्षण त्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. आणि डायबिटीसचं निदान होण्याच्याही खूप आधी ही प्रमेह पूर्वरूप दिसू शकतात आणि त्यामुळे ह्या व्यक्तीला भविष्यात डायबिटीस होण्याची शक्यता आहे असं आपण निदान करू शकतो. म्हणजे याला मी असं सांगेन की पुण्याच्या KM हॉस्पिटलमध्ये आम्ही 1000 लोकांचा एक संशोधन प्रकल्प केला. त्या 1000 लोकांमध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या एज ग्रुपमधली लोक होती, तरुण स्त्री पुरुष आणि त्यांची 6 वर्षाची मुलं. तर आम्हाला असं आढळलं की ही प्रमेह पूर्वरूप ही त्या व्यक्तीला ते नॉर्मल आणि हेल्दी होते, पण आयुर्वेदात वर्णन केलेली प्रमेह पूर्वरूप काही व्यक्तींमध्ये आढळली, अगदी 6 वर्ष वयाच्या मुलांमध्येही आढळली. बापरे. आणि जेव्हा त्यांचे जे डायबिटीसचे रिस्क फॅक्टर्स आहेत, म्हणजे हाय ग्लुकोज असणं, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स किंवा बॉडी फॅट पर्सेंटेज, हे सगळे नॉर्मल होते, पण कम्पॅरेटिव्हली ज्यांच्यामध्ये ही लक्षणं नव्हती त्यांच्यापेक्षा हे सगळे रिस्क फॅक्टर्स जास्त होते. त्यानंतर त्यामुळे हा प्रमेह पूर्वरूपाचा अभ्यास हा खूप महत्वाचा. डेफिनेटली. दुसरं, शरीराची काही मापन आहेत आयुर्वेदात ज्याला अंगुली परिमाण असं म्हटलं जातं, त्या अंगुली परिमाणानुसार काही विशिष्ट मापनं जर आपण पाहिली तर त्यांचं असोसिएशन आम्हाला डायबिटीसच्या रिस्क फॅक्टर बरोबर आढळलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बुटके असणं, तुमची मान छोटी असणं, बोटं आखूड असणं, हे डायबिटीसच्या रिस्क फॅक्टरशी असोसिएटेड आहे असं आम्हाला आढळलं. आणि ह्या सगळ्यांचा उपयोग करून आम्ही एक ऍप डेव्हलप करतोय, डायबिटीस रिस्क असेसमेंट ऍप. ते MKCLच्या मदतीने आम्ही सध्या ते विकसित करतोय आणि ती एक आपल्याला असं म्हणू की एक अर्ली की किंवा एक गुरुकिल्ली आपल्याला डायबिटीसच्या डायग्नोसिसची मिळणार आहे. त्यासाठी फक्त बरंच फंडिंग आणि या गोष्टींची गरज आहे. नक्की. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की ही सगळी जर का आपल्याला लक्षणं दिसत असतील किंवा या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असतील तर आपल्याला धोका जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या अनुषंगाने वेळीच काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि जसं आपण म्हणतोय तसं की मग आयुर्वेदानुसार याच्यावरती काय करता येऊ शकतं, म्हणजे अशी पूर्वरूप दिसायला लागली त्यानुसारच काही करता येऊ शकतं का, तर त्या अनुषंगाने डॉक्टर आपण चर्चा पुढे नेऊया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम.
माझ्या देशाच्या जमिनी सोबत बिकेटी उगवे हिरे मोती. माझ्या देशाची धरती या भांग्यावर जी चढते आपुलकी मानी वाढते. जी पिके तुमचा गर्व आहे बिकेटी त्याचा सार आहे. बिकेटी टायर देशाच्या मातीशी जोडलेला. सोनम वॉल क्लॉक्स, दीवारों की धडकन. शेतकऱ्यांची व्यथा, त्यांच्या यशोगाथा, बदलत्या हवामानाबरोबरच कृषी बाजारातल्या सर्व घडामोडी, बळीराजाच्या शेतीचा सांगोपांग आढावा. पहा तुमचा अन्नदाता फक्त न्यूज 18 लोकमतवर. Powered by Baramati Agrofeed, Complete Nutrition. प्रायोजक आहेत BKT Tires. खास वनौषधीने बनविलेले पेट सफा आयुर्वेदिक चूर्ण आजच घेऊन या. पेट सफा पहिल्या रात्रीपासूनच असर दाखवते. याची सवय देखील लागत नाही. पेट सफा, सगळे रोग दूर. एक अगरबत्ती देता का? डोळे बंद करून प्रार्थना करणं तर ठीक आहे, पण अगरबत्ती सुद्धा अशीच खरेदी करणं महाग पडू शकतं. साधारण अगरबत्तीमध्ये असतात हानिकारक केमिकल्स. यामुळे बिघडतं आपलं आरोग्य. सादर आहे उल्हास अगरबत्ती, जी बनते सेफ लॅब टेस्टेड फ्रेग्रन्सने. आता साधारण अगरबत्ती नाही, उल्हास घेऊन या. मॅक्सो जीनियस मशीन प्लस पॉवरफुल लिक्विड. ह्याला कळतं की कसं हाय मोडवर मच्छर होतात ढेर आणि ऑटोमॅटिकली लो मोडवर जाऊन मिळेल रात्रभर सुरक्षा. मॅक्सो जीनियस कॉम्बिनेशन. सर, आम्ही चक्क तुम्हाला बटाटा वडा खाताना बघतोय. माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. तरी इतका फिटनेस. तिरुमाला ऑइल. तिरुमाला असेल घरी तर फिटनेसची चिंता डोंट वरी. Tirumala Oil by the Kute Group, keeping mankind happy. ब्रेकनंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय आयुर्वेद फॉर डायबिटीस या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर ज्योती शिरोडकर. डॉक्टर, आपण जसं बघितलं की आता ही लक्षणं जी तुम्ही सांगितली ती दिसायला लागली तर धोका नक्कीच जास्त आहे मधुमेहाचा. काय सांगाल, आयुर्वेद मग काय करतं अशा वेळेला? आयुर्वेदाने सांगितलंय की जेव्हा प्रमेहाची पूर्वरूपं तुम्हाला दिसतात त्याच वेळी ट्रीटमेंट सुरू करा. म्हणजे काय करा, तर कारण वर्ज्य करा आणि आहार आणि जीवनशैली यामध्ये योग्य बदल करा. कुठला आहार आपण घेऊ शकतो, तर सगळ्यात महत्वाचं तृणधान्य. सगळ्या प्रकारची तृणधान्य, पण सगळ्यात महत्वाचं 1 वर्ष साठवलेलं जुनं धान्य तुम्ही वापरायला लागा. ओके. आपण शेतातनं आल्या आल्या जर धान्य वापरलं तर त्याच्यामुळे क्लेद जास्त वाढतो आणि त्यामुळे 1 वर्ष जुनं धान्य वापरा असं आयुर्वेदाने सांगितलंय. कडधान्य वेगवेगळ्या प्रकारची, विशेष करून मूग, हरभरा, तूर, मसूर, कुळीथ हे वापरा. जवसाचं तेल आणि मोहरीचं तेल अवश्य वापरा. भाज्यांमध्ये शेवगा, मेथी, कारलं, पडवळ, दुधी, गवार ह्या अवश्य वापरा. मांसाहारामध्ये सुद्धा ग्रिल्ड आपण ज्याला म्हणतो किंवा ब्रॉयलर कोंबडी ऐवजी गावरान कोंबडी ह्याचं मांस खा. ओके. फळांमध्ये पेरू, सफरचंद, संत्र, मोसंब, डाळिंब, कच्ची केळी, जांभळं हे घेऊ शकता. दुग्धजन्य पदार्थांमध्ये एस्पेशली गाईचं दूध किंवा साय काढलेलं दूध किंवा सिद्ध औषधांनी केलेलं दूध किंवा पातळ ताक हे तुम्ही, आणि लोणी कढवून केलेलं तूप योग्य प्रमाणात हे तुम्ही नक्की घेऊ शकता. ओके. नंतर लसूण, हळद, कांदा, मुळा, गाजर यांचा वापर करा. बटाटा, रताळी हे कमी खा अर्थातच. पाणी पण थंड ऐवजी कोमट किंवा गरम पाणी प्या किंवा औषधी सिद्ध जल घ्या. सूर्यनमस्कार आणि चालणं हा व्यायाम रेग्युलर पाहिजे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःच्या मनाने औषधं घेऊ नका. कोणी जांभळाची पावडर घेतं, कोणी कारल्याचा रस घेतं. हे स्वतःच्या मनाने घेणं योग्य नाही. या नक्कीच. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की आता आपण पूर्वरूपांबद्दल बोलतोय किंवा ही आधीची सगळी लक्षणं प्रायमरी दिसायला लागतात, त्यावेळेलाच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ट्रीटमेंट आपल्याला सुरू करायची. परंतु ही लक्षणं दिसत असताना बाकी माणसाला काही त्रास होत नसतो. हो. तर मग अशा वेळेला काय, म्हणजे मग कशा प्रकारची ट्रीटमेंट त्यांना तुम्ही देता? मग त्रास जरी झाला नाही तरी तुम्ही आहार आणि जीवनशैलीत बदल केला तर नक्की पॉझिटिव्ह बदल हा घडतो. पण तुम्ही जर नाही घेतली ट्रीटमेंट तर तुम्ही डायबिटीस या अवस्थेत पोहोचता आणि मग जी काही डायबिटीस कॉम्प्लिकेशन आहेत त्या मार्गावर तुम्ही लागलात की तिथनं परत येणं हे केवळ अशक्यप्राय होतं. आणि त्यासाठी प्रमेह पूर्वरूप दिसताच ट्रीटमेंट सुरू करायची. त्यासाठी औषधच असतील असं नाही.
आहार आणि जीवनशैलीतला बदल ही पण एक खूप महत्वाची ट्रीटमेंट आहे. बरं, जसं तुम्ही म्हणताय तसं की ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर आपण ट्रीटमेंट इमिजिएटली सुरू करायचे. एकूणच आपण हे डिस्कशन करतो त्याच्यावरनं लक्षात एक येतं की आधुनिक शास्त्र देखील हेच म्हणतं की डायबिटीस सायलेंट किलर आहे, सुरू होतो आणि हळूहळू एक गोष्ट आपली बिघडायला लागते. तर मग अशा वेळेला आयुर्वेद काय म्हणतं, म्हणजे त्याच्या वेळेच्या आधीच आपण काही सुरू करून त्यांना आधीच आपण अडकवू शकतो, या सगळ्या गोष्टी थांबवू शकतो? आपण थांबवू शकतो किंवा पोस्टपोन करू शकतो किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो. आता बरेच जण म्हणतात आयुर्वेदाने डायबिटीस बरा होतो का हो, पण सगळ्यात महत्वाचं की आयुर्वेदाने डायबिटीसचे प्रकार सांगितले आहेत आणि त्यानुसार तो बरा होईल किंवा न होईल हे सांगितलेलं आहे. म्हणजे सहज आणि अपथ्य निमित्तज असे 2 प्रकार सांगितले. सहज प्रकार असेल म्हणजे जन्मजात तुम्हाला डायबिटीस असेल तर तो बरा होणार नाही, पण अपथ्य सेवनामुळे होणारा जो आहे तो बरा होऊ शकतो, त्याचं रिव्हर्सल होऊ शकतं. तसंच कफज, पित्तज आणि वातज प्रकार आहेत. कफज प्रमेह 1 वर्ष ज्याला डायग्नोज होऊन झालेलं नाहीये असा प्रमेह, स्थूल लोकांमधला प्रमेह हा बरा होण्याचे चान्सेस सुरुवातीच्या काळात असतात. पण पित्तज प्रमेह हा नियंत्रित करायला लागतो. वातज प्रमेह हा असाध्य सांगितलाय. आणि ह्या प्रकारे आपण पेशंटकडे पाहिलं तर कुणाला 100% बरं वाटू शकतं किंवा रिव्हर्सल होऊ शकतं याचं निदान आपल्याला करता येऊ शकतं. पण हे आपण सगळं बोललो ते आता ही पूर्वरूप होती, ती लक्षणं होती. आता प्रत्यक्ष डायबिटीस जर का झालंय तर मग काय लक्षणं दिसायला लागतात? इमिजिएटली कशावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे? प्रत्यक्ष डायबिटीस झाला तर सगळ्यात महत्वाचं मूत्रप्रवृत्ती अतिशय जास्त प्रमाणात होते, खूप वेळा होते आणि धूसर असते, टर्बिड ज्याला आपण म्हणतो, हे लक्षण प्रामुख्याने जाणवतं. प्रमेहाची व्याख्याच मुख्य तशी केलेली आहे, प्रकर्षेण मेहती ती प्रमेह. आणि त्याच्यानंतर मग अति जास्त थकवा येणे, सतत आजारपण वाटणं किंवा उत्साह नसणं यासारखी कित्येक लक्षणं आपल्याला प्रमेह झाल्यावर दिसतात. नक्की. म्हणजे आपण थोडक्यात पूर्वरूपही पाहिली आणि आता प्रत्यक्ष डायबिटीस झाल्यानंतर अशा प्रकारे लक्षणं दिसायला लागल्यानंतर मला वाटतं इमिजिएट ट्रीटमेंट तर घ्यायलाच पाहिजे. तर त्यानुसार आयुर्वेदात काय चिकित्सा या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया डॉक्टर. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. HIV का आयुर्वेदिक इलाज, संपर्क करें भगवती आयुर्वेदिक चिकित्सालय. सगळी मुलं उड्या मारत खेळायची, झाडावर चढायची, पण जन्मापासून मला जागतं हलता यायचं नाही. मी एकटा खेळत बसायचो. पण रमजान मध्ये अल्लाने माझी दुआ कबूल केली. माझं ऑपरेशन झालं आणि माझ्या एका पायाने मी हालचाल करू शकतो, मी फिरू शकतो आणि सगळी मुलं माझ्याशी खेळतात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, होय, प्रगती करतोय महाराष्ट्र माझा. पापी डासांचा सर्वनाश कोण करेल? 50% अधिक पॉवर असलेली नवीन गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस. आता नॉर्मल मोड अधिक शक्तिशाली गुड नाईट पॉवर ऍक्टिव्ह प्लस. प्रत्येक गावचा असतो स्वतःचा इतिहास, असतात अनोख्या रूढी परंपरा आणि अभिमानानं मिरवण्याच्या गोष्टी सुद्धा. अशाच मुलखावेगळ्या गावांची सफर फक्त न्यूज 18 लोकमतवर. गावाकडच्या गोष्टी. प्रायोजक आहेत उल्हास अगरबत्ती. मटक मटक चल सटक सटक, हात झटक झटक, पाड उलट उलट, अरे पंगा. सुरू झालाय भारताचा असल पंगा. बघा युमुंबाच्या 6 मॅचेस, एकही मॅच चुकवू नका. हे नाही बघितलं तर काय बघितलं? विओ प्रो कबड्डी पॉवर्ड बाय थम्स अप चार्ज, रोज संध्याकाळी 7:30 वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर. सर्दी, खोकला, पडसं सामान्य गोष्ट आहे. अशा वेळी घ्या 100% आयुर्वेदिक मुलतानी कोका कफ सिरप. त्यामुळे बदलत्या हवामानासोबत तुम्ही नाही बदलणार. गोडॅडीची सिक्युरिटी, स्पीड आणि 24/7 कस्टमर केअर सोबत वेबसाईट होस्ट करण्यात संकोचायचं कशाला? गोडॅडीला आजच फोन करा. सुगंधी मोहविते मनाला.
ब्रेकनंतर टॉक टाइम मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय आयुर्वेद फॉर डायबिटीस या विषयावरती. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर ज्योती शिरोडकर. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही जसं सांगत होता सतत की आहार हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे डायबिटीसच्या पेशंटसाठी, तर त्या अनुषंगाने काय सांगाल? तुमचे स्वतःचे काही प्रोडक्ट्स आहेत, त्याला पेटंट्सही मिळालेत इंटरनॅशनली सुद्धा, तर काय कुठले प्रोडक्ट्स आहेत आणि आहाराविषयी काय करता येऊ शकतं? जसं मी सांगितलं की आयुर्वेदाने आहारशास्त्रावर प्रचंड भर दिलेला आहे. प्रमेहाच्या चिकित्सेच्या बाबतीत पण ते खरं आहे. आज डायबिटीस ट्रीटमेंटची मुख्य धुरा जी आहे ती आहारावर आहे. आणि त्यासाठी आयुर्वेदाने जे काही मार्गदर्शन केलेलं आहे आहाराबद्दल, त्यातली काही तृणधान्य, विशिष्ट कडधान्य, क्षुद्रधान्य यांचा वापर करून आम्ही काही असे फूड प्रोडक्ट्स बनवलेत, पण ते कसे आहेत की तसंच्या तसे खाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना एडिबल बनवण्यासाठी त्याच्यावर काही विशिष्ट संस्कार केलेले आहेत जे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. ते लोकांमध्ये सेन्सरी इव्हॅल्युएशन टेस्ट करून चेक केले की त्यांना आवडतायत ना, त्याची ऍक्सेप्टेबिलिटी आहे ना. त्याच्यानंतर प्रत्यक्ष रुग्णांवर आम्ही त्याचे उपयोग पाहिले. जेव्हा त्या रुग्णांच्या शुगर्स किंवा कोलेस्ट्रॉल किंवा ओव्हरऑल प्रमेहाची लक्षणं कमी झाली, तेव्हा ते स्टँडर्डाइज करून एनएबीएल अक्रेडिटेड लॅबमधनं आणि एफएसएसआयच्या नियमानुसार आम्ही ते सगळे टेस्ट करून घेतले. त्याचे सगळे टॉक्सिसिटी स्टडीज, हेवी मेटल कंटेंट्स या सगळ्याच्या टेस्ट आम्ही केलेल्या आहेत. आणि त्याचाच आम्हाला प्रोसेस पेटंट मिळालेलं आहे. त्याचं फॉर्म्युलेशन आणि त्याचं प्रोसेसिंग याची आम्हाला 2 आंतरराष्ट्रीय पेटंट्स मिळालेली आहेत आणि इतर पाईपलाईनमध्ये आहेत. तर या फूड प्रॉडक्ट्सची वैशिष्ट्य काय आहेत तर ती आपण पाहूया. आम्ही 3 प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत. एक आहे हेल्थ आटा, ज्याचे तुम्ही पोळ्या, फुलके, भाकरी, पराठे काहीही करा. आम्ही त्याचे नूडल्स, पास्ता, बिस्किट्स, केक हे पण बनवलेले आहेत. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 30 आहे. त्याच्यानंतर आहे हेल्थ स्नॅक मिक्स. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 26 आहे. सकाळी उपमा, पोहे, इडली हे खाण्यापेक्षा जर तुम्ही या स्नॅक मिक्स पासून काही पदार्थ करून खाल्ले तर त्याचे खूप चविष्ट आणि हेल्दी असा नाश्ता तुम्हाला मिळतो. तिसरा आहे हेल्थ ड्रिंक. या हेल्थ ड्रिंकचा उपयोग असा की त्याच्यामध्ये साखर पण नाही, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर पण नाही आणि तरीही ते तुम्हाला पोट भरल्याचं समाधान देतं, ऊर्जा देतं आणि सगळी इसेन्शियल मायक्रोन्यूट्रियंट्स ही या तिन्ही पदार्थांमधून मिळतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 42 आहे. पण अतिशय छान असं हे ड्रिंक आहे की ज्याच्यामुळे सगळ्यांना एनर्जी मिळते आणि शुगर आणि कोलेस्ट्रॉल वाढत नाही, पोटाचा घेर कमी व्हायला मदत होते. म्हणजे मी असं म्हणणार नाही की ह्यांनी काही रिप्लेस करा ह्या ड्रिंकनी, पण ते ड्रिंक मिड मील स्नॅक म्हणून घेतलं किंवा 4 वाजता घेतलं तर भूक जी होते ती डेफिनेटली कमी होते. हेल्थ आटा हा पोळ्यांसाठी तुम्ही नक्की रिप्लेस करू शकता. हेल्थ स्नॅक मिक्स पण तुम्ही रिप्लेस करू शकता. पण सगळ्यात महत्वाचं ही प्रॉडक्ट स्टँडर्डाइज्ड आहेत, टेस्टेड आहेत. सर्व प्रकारच्या प्रमेहासाठी, अगदी आपण टाईप 1 टाईप 2 डायबिटीस म्हणतो त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहेतच. पण नॉर्मल हेल्दी लोक सुद्धा हे प्रॉडक्ट घेऊ शकतात. कारण वैशिष्ट्य असं की त्याच्यामुळे शुगर डाऊन होत नाही तुमची. म्हणजे जास्त असेल तर कमी वाढणार नाही, पण हायपोग्लायसेमिया जसा होतो ते होणार नाही. आणि तुम्ही जर रेग्युलरली प्रॉडक्ट्स खाल्ले तर तुमच्या औषधांचे डोसेस कमी व्हायला मदत होते, इन्शुलिनचे डोसेस कमी होतात आणि ओव्हरऑल तुमच्यात खूप चांगली सुधारणा होते. जे प्रमेहाची जी पॅथोफिजिओलॉजी म्हणतो ती सुधारायला या प्रॉडक्ट्सनी मदत होते. मला वाटतं प्रोडक्ट्स बद्दल आपण सांगितलं ते फार बरं केलं, कारण अशा कुठल्या गोष्टी खायच्या याच्यामध्ये माणूस नेहमी गोंधळून जातो, स्पेशली डायबेटिक पेशंट्स जे असतात त्यांच्यासाठी. आणि मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्न म्हणजे आहारासंदर्भातलाच. डायबिटीस असो नाही तर नसो, एक डाएट फॅड आलेला आहे. बरोबर. कोणी एकाचं डाएट फॉलो करतं, कोणी दुसऱ्याचं करतं, कोणी एकदाच जेवा, दोनदाच जेवा. तर या अनुषंगाने लोक गोंधळून जातात. प्रत्येक गोष्ट ट्राय करायला जातात पण ते जमत नाही, आउटपुट हवं तसं मिळत नाही. तर काय सांगाल म्हणजे नॉर्मल लोकांसाठी सुद्धा किंवा जे डायबेटिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहाराच्या बाबतीत काय केलं पाहिजे नेमकं? खूप छान प्रश्न आहे हा. 2 वेळा खा असं काही जण म्हणतात, काही जण म्हणतात दर 2 तासांनी खा. एक्झॅक्टली. 2 वेळा कुणी खा. 60 नंतर वानप्रस्थाश्रमाचा काळ सुरू झाला की तुमची आहाराची गरज कमी होते, ऊर्जेची गरज कमी होते, ऊर्जा कमी खर्च होते आणि पचनशक्ती पण थोडीशी कमी होते. अशा वेळी 2 वेळा तुम्ही खाल्लं तर पुरतं. कफ प्रकृतीच्या माणसांनी पण 2 वेळा खाल्लं तर पुरतं. पण तरुणांनी किंवा जे सतत मेंदूची कामं करतात, ज्यांना सतत काहीतरी परफॉर्म करायचं आहे, अशांना फक्त 2 वेळा खाऊन पुरत नाही. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला तर सतत पित्त होतं खाल्लं नाही तर. त्यामुळे प्रत्येकासाठी डाएट प्लॅन हा वेगळा पाहिजे. काहींना दर 4 तासांनी थोडंसं खाण्याची गरज आहे तर काहींना 2 वेळा पुरतं. पण ह्यासाठी आपली गरज काय आहे ते ओळखा, स्वतःचा शोध घ्या, एक्सप्लोर युअर सेल्फ असंच मी म्हणेन. नक्की. मला वाटतं डॉक्टर तुम्ही जसं म्हणालात तसं की आपल्या आधुनिक शास्त्रामध्ये गोष्टी होतातच आहेत, परंतु आयुर्वेद हे शास्त्र खूप अनेक वर्षांपासून त्याच्यावर संशोधन करताय, काम करताय. तर या दोन्हीची जर का सांगड करून
प्रॉडक्ट्सही काढलेत. या सगळ्या गोष्टी जर का करता आल्या तर आपण डायबिटीसचं भारतातलंच प्रमाण खूप कमी करू शकतो. नक्कीच. आणि त्या अनुषंगाने तुम्ही छान प्रयत्नही करताय, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि आज तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. या विषयासह टॉक टाइम मध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.